रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. कर्जत तालुक्यातील हलिवली गावात गेल्या 8 दिवसांपासून 2 माकडे वास्तव्यास असून या मुक्या जीवांच्या उपस्थितीमुळे गावात वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. गावातील माजी सरपंच प्रमिला सुरेश बोराडे यांच्या बागेत या माकडांनी आश्रय घेतला असून बागेतील आंबे, पपई व इतर फळांवर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. ही माकडे अधूनमधून गावात फिरताना दिसतात. अचानक समोर येणाऱ्या या जंगलातील पाहुण्यांना पाहून गावातील महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक काहीसे घाबरत आहेत. मात्र या मुक्या जीवांकडून कोणालाही इजा पोचवण्यात आलेली नसून ते नवख्या ठिकाणी बावरल्यासारखे सैरावैरा फिरताना दिसत आहे. कधी एखाद्या घरात शिरणे तर पुन्हा येऊन माजी सरपंच प्रमिला बोराडे यांच्या बागेत विसावणे असा त्यांचा दिनक्रम झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये या घटनेबाबत चर्चा सुरू झाली आहे. जंगलातील अधिवास नष्ट होत चालल्याने वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येत असल्याची भावना पर्यावरण प्रेमीमधून व्यक्त होत आहे. याबाबत माजी सरपंच प्रमिला सुरेश बोराडे यांनी प्रशासन, वन विभाग आणि निसर्गप्रेमींना भावनिक आवाहन केले आहे. पर्यावरण वाचवा, निसर्ग वाचवा, या मुक्या प्राण्यांना बेघर होऊ देऊ नका अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. दरम्यान संबंधित वन विभागाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.